दुर्गा सप्तशती या ग्रंथातील अध्याय पहिला, मधुकैटभ वध. पूर्वी स्वारोचिस मन्वंतरात चैत्र वैशात उत्पन्न झालेला सुरत नावाचा राजा पृथ्वीवर राज्य करीत होता. तो धर्म व नीती यांना अनुसरून राज्य करीत असे. प्रजेचा पोटचा मुलाप्रमाणे सांभाळ करीत असे. एकदा कोला विध्वंसी राजांनी सुरतावर हल्ला केला. दोघांचे युद्ध झाले. कोला विध्वंसीपेक्षा सुरत राजा बलवान असून सुद्धा त्याचा पराभव झाला. नंतर नगरात येऊन सुरत आपला राज्यकारभार पाहू लागला. पण तेथेही त्याला प्रबळ शत्रूंनी राजाला वेढा दिला. राजा दुर्बल झाल्यामुळे प्रतिकार करू शकला नाही. त्याचा नीच प्रधानाने नगरातील सर्व खजिना लुटला व सैन्यही नष्ट केले. राजाने स्वामित्व नष्ट झाल्यामुळे तो एकटा निराश मनाने शिकारीसाठी म्हणून घोर अरण्यात निघून गेला. अरण्यात हिंडता हिंडता त्याला मेधा ऋषीचा आश्रम दिसला. आश्रमात अत्यंत शांतता होती. अनेक मुनी व शिष्य साधना करण्यात मग्न झालेले होते. पशु सुद्धा आपले स्वाभाविक वैर विसरून विहार करीत होते. राजा आश्रमात आला. मेधा ऋषींनी त्याचा आदर सत्कार केला. आश्रमात एका निवांत ठिकाणी बसून राजा विचार करू लागला की पूर्वजांनी सांभाळलेले राज्य मला सांभाळता आले नाही. माझे प्रजाजन सुखात असतील का? का तो दृष्ट प्रधान त्यांचा छळ करीत असेल? माझ्या लाडक्या हत्तीची काय अवस्था झाली असेल? मी साठविलेला खजिना त्या दृष्ट प्रधानाने रिकामा केला असेल. या विचारांनी राजाचे चित्त व्याकुळ झाले. इतक्यात त्याला समोरून एक वैश्य येताना दिसला. त्याचा चेहरा उदास होता. राजाने त्याला विचारले, तुझे नाव काय? तू असा खिन्न व बावरलेला का दिसत आहेस? तो वैश्य म्हणाला, माझे नाव समाधी. मी अत्यंत श्रीमंत कुळात उत्पन्न झालो. पण धनलोभाने माझ्या बायका मुलांनी मला हाकलून दिले, म्हणून मी दुःखी आहे. मनात सारखे त्यांचेच विचार येतात. माझी बायको सुखात असेल ना? मुले चांगली वागत असतील का? राजा म्हणाला की अरे, त्यांनी तुला हाकलून दिले असून सुद्धा त्यांच्याबद्दल का विचार करतोस? वैश्य म्हणाला, महाराज, आपण म्हणता ते खरे आहे, पण मी त्यांच्याबद्दल निष्ठुर होऊ शकत नाही. त्याला मी काय करू? त्यांनी माझा अपमान केला आहे हे माहीत असूनही मन त्यांच्याकडे ओढ घेत आहे. त्याला मी काय करू? राजा म्हणाला की माझीही अवस्था तशीच झाली आहे. राज्य नष्ट होऊन सुद्धा मी राज्याचाच विचार करीत आहे. शेवटी याचे कारण विचारण्यासाठी ते दोघे मेधा ऋषीकडे जातात. राजा नम्रपणे मेधा ऋषींना नमस्कार करून म्हणतो, महाराज, मला एक प्रश्न विचारायचा आहे. माझे राज्य नष्ट झाले तरी राज्याबद्दल आपुलकीची भावना मनात का आहे? या समाधी वैश्याला धनलोभाने त्याच्या बायका मुलांनी घरातून हाकलून दिले, तरी हा त्यांच्याबद्दल निष्ठुर होऊ शकत नाही. त्यांच्याबद्दलची आसक्ती कमी होत नाही. सर्व कळत असून सुद्धा अंतःकरणाचा वृत्ती ताब्यात राहत नाहीत. कृपा करून याचे कारण आम्हाला सांगा. ऋषी म्हणाले, हे राजा, ही परमेश्वराची योगमाया आहे. मनुष्य कितीही ज्ञानी असला तरी या मायेच्या चक्रात सापडल्यामुळेच स्वार्थी बनतो. आपल्या मुलाबाळांचे पोषण करतो. ते शेवटी उपयोगी पडतील अशी आशा मनात ठेवतो. ही भगवान विष्णूंची योगनिद्रा आहे. हिच्यामुळे जग मोहित होते. ही भगवती महामाया ज्ञानी लोकांची अंतःकरणे सुद्धा आकर्षून मोहाकडे प्रवृत्त करते.
हिच्यापासून सर्व चराचर उत्पन्न झाले आहे. ही प्रसन्न झाली असता मनुष्याला मोक्ष देते. मोक्षाला कारण होणारी परम विद्या ती हीच होय. राजा म्हणाला, महाराज, आपण जी भगवती महामाया म्हणता तिची उत्पत्ती कशी झाली, तिचे कार्य कोणते, तिचा प्रभाव कोणता, तिचे स्वरूप कसे आहे वगैरे सर्व माहिती आपण आम्हाला सांगण्याची कृपा करावी. ऋषी म्हणाले की ही महामाया नित्य स्वरूप आहे. तिनेच हे सर्व जग व्यापून टाकले आहे. तरीही भक्तावर कृपा करण्यासाठी कार्यपरत्वे ती निरनिराळी रूपे धारण करते. हिच्या उत्पत्ती संबंधीची कथा मी तुला सांगतो ती ऐक. पूर्वी कल्पांच्या शेवटी सर्वत्र जलमय झाल्यावर भगवान विष्णू शेषाच्या सय्येवर योग निद्रेत मग्न होते. तेव्हा विष्णूच्या कानातील मळापासून मधु व कैटभ असे दोन महाभयंकर राक्षस निर्माण झाले. निर्माण होताच ते ब्रह्मदेवाला मारण्यासाठी धावले. विष्णूच्या नाभी कमलावर बसलेला ब्रह्मदेव घाबरला. त्याने पाहिले की विष्णू तर योग निद्रेत मग्न आहेत. मग आपले रक्षण कोण करणार? विष्णूला जागृत करण्यासाठी ब्रह्मदेव एकाग्र होऊन विष्णूच्या डोळ्यात असलेल्या योग निद्रेची स्तुती करू लागले. हे योग निद्रे, तू अमृत स्वरूपी आहेस. तू नित्य अक्षर प्रणव स्वरूपी आहेस. तुझ्यापासून जग उत्पन्न होते. जगाचे पालन तूच करतेस व जगाचा संहार करणारीही तूच आहेस. तूच महाविद्या, महामाया, महाबुद्धी व महास्मृती आहेस. तूच महादेवी, तूच महेश्वरी आहेस. सत्व, रज, तम या गुणांना उत्पन्न करणारी मूल प्रकृती तूच आहेस. शंख, चक्र, गदा, तलवार इत्यादी शस्त्रे धारण करणारी तूच आहेस. जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारी परमेश्वरही हे योग निद्रे तुझ्याच अधीन आहे. तूच मला विष्णू व शंकराला शरीर धारण करायला लावलेस. आता तू प्रसन्न हो व मधु कैटभ राक्षसांना मोहून टाक. विष्णूला त्वरित जागे कर व त्याच्या मनात राक्षसांना मारण्याची बुद्धी निर्माण कर. ब्रह्मदेवाच्या स्तुतीमुळे योग निद्रा प्रसन्न झाली व विष्णूच्या शरीरातून निघून ब्रह्मदेवापुढे उभी राहिली. योग निद्रा निघून गेल्यामुळे विष्णू जागे झाले. त्यांनी आपल्या समोर उभे असलेल्या मधु कैटभ राक्षसांना पाहिले. ब्रह्मदेवाला खाण्यास तयार झालेल्या मधु कैटभांबरोबर विष्णूंनी आपल्या बाहूंनी युद्ध केले. ते युद्ध 5000 वर्षे चालले होते. शेवटी खुश होऊन मधु कैटभ विष्णूला म्हणाले, वर माग. विष्णूंनी ताबडतोब वर मागून घेतला की तुम्ही दोघांनी माझ्या हातून मरावं. शेवटी फसले गेलेले राक्षस म्हणाले, ठीक आहे, पण पृथ्वीच्या ज्या भागावर पाणी नसेल तेथे आम्हाला मार, कारण त्यावेळी सर्वत्र जलमय झालेले होते. विष्णू म्हणाले, ठीक आहे. त्यांनी दोघांची मस्तके आपल्या मांडीवर घेतली व चक्राने छेदून टाकली. अशा रीतीने मधु कैटभांचा वध झाला.